भगवान भोलेनाथाचं चरित्र पाहतोय आपण। विद्येश्वर संहिता पाहायची आपल्याला। विद्येश्वर संहिता, विद्येश्वर संहितेच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे। पवित्र आणि पावन असणाऱ्या गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागराज नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये ऋषी मुनींनी पुढाकार घेऊन एका सुंदर ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं होतं। 88,000 ऋषी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ज्ञान यज्ञाच्या ठिकाणी व्यास महाराजाचे अतिशय प्रिय शिष्य श्री सूतजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि सूतांच्या आगमनानं सगळ्या साधू संतांना आनंद झालेला आहे। सुंदर आसनावर बसवलंय आणि त्यांचं पाद्यपूजन केलं। त्या साधू संतांनी सूत महाराजाची स्तुती केली। हे महाराज, तुम्ही महर्षी व्यासांचे शिष्य आहात, प्रवचनकार आहात, उत्तम ज्ञाते आहात। आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला। काय? आम्ही आपल्या श्रीमुखातून अनेक शास्त्रांचं आजपर्यंत श्रवण केलेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। साधू संत म्हणतात, सूत महाराजांना विचारतात, प्राप्ते कलियुगे घोरे नरहा पुण्य विवर्जितः दुराचार रता सर्वे सत्य वार्ता परान्मुखा। महाराजजी, घोर कलियुगाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं पुण्यहीन प्रजा निर्माण होते। पुण्यहीन प्रजा, दुराचार वाढत चाललाय। या कलियुगामध्ये सदाचारी कोणी उरला नाही। परनिंदा, परनारी, परद्रव्याची अभिलाषा वाढत चाललेली आहे। हा सगळा कलियुगाचा परिणाम आहे। महिला मंडळी, मला एक सांगा, एकमेकीच्या कानामध्ये येऊन हळू आवाजात दुसऱ्याचं गारहाणं करणाऱ्या महिला मंडळी वरचीवर वाढत चालल्यात का कमी व्हायल्यात? वाढतच चालल्यात, वाढतच जाणार आहेत। हा कलियुगाचा दोष आहे। पुरुष मंडळी ऐकताय मला? तुम्ही आवाज येतोय का? बरं, मला एक सांगा, दुसऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्याची सवय लोकांमध्ये वाढत चालली का कमी होत चालली? वाढत चालली। पूर्वीच्या काळी सत्य कमी होते का जास्त होते? पारायण कमी होते ना? का कमी होते? कारण तेव्हा लोक वाईट वागतच नव्हते गुरुजी, म्हणून लोकांना चांगलं वागा सांगायची गरजच नव्हती। आता वरचेवर लोक वाईट वागायला लागलेत म्हणून त्यांना वरचेवर सांगण्याची गरज आहे, चांगलं वागा, चांगलं वागा, म्हणून या सप्त्यांची पारायणांची गरज आहे। पूर्वीच्या काळी एवढा परमार्थ व्यापक रूप नव्हतं कारण लोक वाईट वागतच नव्हते। पण जसं जसं कलियुग पुढे चाललंय, एक एक दिवस एका एका क्षणानं तसं माणसं वरचेवर दुराचारी होत चाललेत। दुराचारी, परनिंदा, परनारी, परद्रव्य हडपण्याची अत्यंत वाईट परिस्थिती या कलियुगामध्ये वाढत चाललेली आहे। ऐका, आई बापाचा अनादर करण्याची सवय आजच्या पिढीमध्ये वाढत चाललेली आहे। ज्या आई बापानं मुलाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, पोटाला दोरी बांधून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, स्वतः उपाशी पोटी राहिला बाप, पण पोराला खाऊ घातलं, मोठं झाल्यावर आज तेच पोरग बापाच्या कमरेत लात घालून विचारतं, माझ्यासाठी काय कमवून ठेवलं तुम्ही? काय वाटत असेल होत्या जन्मदात्या बापाला? ज्या बापानं संगोपन केलं, आईनं संगोपन केलं, तळ हाताचा पाळणा करून वाढवलं, तेच पोरग आज आई बापाला घराच्या बाहेर काढते, घराच्या बाहेर, आणि तेच पोरग बापाला विचारते, तुझी लायकी काय? इस कलियुग में मिल रही दुख की सौगात, बाप को बेटा कहे तेरी क्या औकात रे भाई, तेरी क्या औकात। थोड़ा इस कलियुग में मिल रही दुख की सौगात। या कलियुगाचं वर्णन करताना साधू संत म्हणतात, जन्मदात्या बापाला पोरग विचारताय, तुझी औकात काय माझ्या पुढं? बाप को बेटा कहे तेरी क्या औकात रे भाई, तेरी क्या औकात।
शर्म हया सब मिट गई। मोबाईल पाहता सर्वजण, मोबाईल आहे सगळ्यांच्या घरी। त्या मोबाईलवर फेसबुक इंस्टाग्राम उघडल्याबरोबर त्याच्यामध्ये रील्स नावाचा एक प्रकार येतो। रील्स त्याच्यामध्ये आजकालच्या तरुण पिढीची अवस्था पाहायला मिळते। पाहणाऱ्याला देखील लाज वाटावी असा कंटेंट, अशा रील्स आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून कवीनं वर्णन केलं, शर्म हया सब मिट गई, मिट गई। लाज नावाची गोष्ट कलियुगात संपत चाललेली आहे। हे शर्म हया सब मिट गई, मर गई लोग और लाज। सास बहू है लड़ रही, घर में किसका राज रे भाई, घर में किसी का राज। माँ बाप लगते हैं तुझे, सीने रखा बोझ। ऐका, सगळ्यात वाईट अवस्था म्हणलं तर आज घरातल्या म्हाताऱ्या आई बापांची आहे। आई बापांची काळजावर दगड ठेवल्यासारखं ओझं वाटतंय लेकरांना आज त्यांचं, त्या मायबापाचं। पण तेच पोरग मायबाप नको वाटतात त्याला, पण देवळामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन दररोज पूजा करते तेच पोरग पुण्य कमवण्यासाठी। घरी आई बाप ओझं वाटतात, पण मंदिरामध्ये जाऊन दररोज महादेवाला पाणी घालते ते। म्हणून माँ बाप लगते हैं तुझे, सीने रखा बोझ। शिवलिंग जल तो चढ़ा रहा, मंदिर जाके रोज रे भाई, मंदिर जाके रोज। पुढं कवी वर्णन करतो, विधभर बांधासाठी एकमेकाचे डोके काठीनं फोडणारे भाऊ आज कलियुगामध्ये जन्मले। म्हणून भाई दुश्मन बन रहे। दादा माझा आवाज वाढवा, या स्पीकर मध्ये वाढवा, त्रास झाला मला। भाई दुश्मन बन रहे, रख रहे देखो पैर। भाई दुश्मन बन रहे, रख रहे देखो पैर। अपना लहू पैरी लगे, अपने लगते गैर रे भाई, अपने लगते गैर। इस कलियुग में मिल रही दुख की ये सौगात, बाप को बेटा कहे तेरी क्या औकात है भाई, तेरी क्या औकात है भाई, तेरी क्या। कलियुगाचं वर्णन आहे मायबाप, फार विचित्र अवस्था आहे कलियुगामध्ये। आज जास्त सगळ्यात जास्त हाल जर कोणाचे असतील तर त्या म्हाताऱ्या आईबापांचे, म्हाताऱ्या आईबापाचे। सिंथचा थोडासा वाढवून द्या, सिंथचा थोडासा वाढवा। हातपाय थकलेत त्या मायबापांचे, स्वतः उपाशी राहिले मायबाप, काबाडा कष्ट केले, आणि ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं तीच मुलं आज आपल्या आईबापाच्या कमरेमध्ये लाथा घालत आहेत। एक गोष्ट सांगतो मायबाप, फार लक्ष देऊ नाही का, काळीज उघडं ठेवू नाही का। मायबाप ज्या वेळेला जन्मल्याच्या नंतर आपली स्वतःची मान सुद्धा आपल्याला सांभाळता येत होती का? आपली मान सुद्धा इकडं तिकडं पडत होती। ज्या वेळेला आपली मान सुद्धा आपल्याला धरता येत नव्हती, लहानपणी मान पडायची,
त्यावेळेला आपल्या आईनं तिच्या हातानं आपली मान धरायची, चमच्यानं दूध पाजायचं, जेवू घालायचं आपल्याला, आपल्या तोंडामध्ये घास भरवायची ती आई. बोला ना, खरं आहे ना, बरोबर आहे. मान धरता येत नव्हती त्यावेळेला ज्या आईनं घास भरवला ना, आज ती आई म्हातारी झाली असेल तर माझी अशी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, तिला स्वतःची जर आता मान धरता येत नसेल, म्हातारपणामुळं वयामुळं तिची मान हलत असेल, तर तुम्ही तिची मान हातानं धरावी, तिच्या मानेखाली हात द्यावा आणि जसं तिनं तुम्हाला चमच्यानं दूध पाजलं तसं आज तुम्ही तिला चमच्यानं घास भरवावा. बस, माझी कथा ऐकली तुम्ही, 3 वर्षापासून ऐकताय तुम्ही, त्याचं सार्थक झालं असं समजेन मी. काहीच नाही. आणि एक मला सांगा, म्हाताऱ्या आई बापाची काय अपेक्षा असते हो तुमच्याकडून, पोराकडून, महिला असो की पुरुष असो, काय अपेक्षा असते? त्यांना धन दौलत पाहिजे तुमची? नाही, तुम्ही फक्त त्यांना विचारावं, बाबा जेवलात का, आई जेवली का? सासू सासरे असो, तुमचे आई बाप असो, बस तेवढीच अपेक्षा असते. समोर बसलेल्या महिला मंडळी आहेत गुरुजी, बऱ्याच जणींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, बऱ्याच जणींच्या. का? याचं कारण आहे, म्हाताऱ्या माणसांना भाकरी सुद्धा सन्मानानं मिळत नाही हो आज, भाकर सुद्धा 2 वेळची. म्हणून एक माझी कळकळीची प्रार्थना आहे सगळ्यांना, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, देवदेव कमी झाला तरी हरकत नाही. काय म्हणतोय मी? देवदेव कमी झाला तरी हरकत नाही, पण आई बापाचा आदर करा, सासू सासऱ्यांचा आदर करा, घरच्या लोकांवर नितांत प्रेम करा. पाया पडतो तुमच्या मायबापावर, बस हाच मोठा परमार्थ आहे, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. आई बापाचा अनादर वाढलाय, परनिंदा करण्याची सवय वाढत चाललेली आहे, परद्रव्य हडपण्याची सवय वाढत चाललेली आहे, परनारीच्या सहवासामध्ये राहण्याची सवय समाजामध्ये लोकांना वाढत चाललेली आहे. सर्वच्या सर्व प्राणी फक्त माणसंच करतायत असं नाही, मुके जनावर सुद्धा या कलियुगाच्या प्रभावामध्ये आलेत. कलियुगामुळं सर्वच्या सर्व प्राणी या विकारांच्या आहारी चाललेत. ब्राह्मण आपला ब्राह्मण धर्म सोडून हीन कर्म करायला लागलेत. ज्ञान विकणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. काय म्हणतोय मी? ज्ञान विकणाऱ्यांची संख्या जास्त झाली. स्वतःला पंडित समजणारे पण मलिन चित्त अंतःकरणामध्ये ठेवून फक्त दाखवण्यासाठी, भगवे कपडे लोकांचे आजकाल दाखवण्यासाठी, पण अंतःकरण शुद्ध नाहीये त्यांचं, मलिन चित्त झालेलं आहे त्यांचं. हे असे साधू ढोंगी, लोकांना फसवण्याचा प्रयत्न करणारे साधू आज समाजामध्ये वरचेवर वाढत चाललेत. म्हणून तुकाराम महाराजांनी आजपासून 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकूनी करीती पाप. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. रामायण ऐकलं आपण मागच्या वर्षी काय ऐकलं आपण? भागवत ऐकलं. त्याच्या अगोदर मी रामायण सांगितलं होतं तुम्हाला. रामायण ऐकले तुम्ही सगळ्यांनी, मीच सांगितलं. सीतामाईला कोण पळवून नेलं होतं? रावणानं नेलं होतं. पण वेश कोणाचा धारण केला होता? वेश साधूचा धारण केला होता गुरुजी, साधूचा. रावणानं वेश साधूचा धारण केला होता. एक वाक्य बोलतो ऐका, आजच्या काळातले साधूच्या वेशातले रावण आज तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तेव्हा एकच रावण होता, आज घराघरामध्ये रावण झालाय. दरवर्षी दसऱ्याला आपण रावण दहन करतो, पण किती मारणार? प्रत्येक घरामध्ये आज रावण जन्मलाय, प्रत्येक घरामध्ये. कलियुग आहे. म्हणून म्हणतो साधूच्या वेशातल्या रावणावर आज विश्वास नाही ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा फक्त देवावर. देवावर. चला पुढे चला. अजून एक गोष्ट सांगतो ऐका. महाभारतात असेल, रामायणामध्ये असेल, शिवपुराण असेल, कोणती कथा कोणती असू द्या, महिला मंडळींसाठी एकच धर्म सांगितला, एकच नियम सांगितला सगळ्या शास्त्रांनी. कोणता? करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पती देवन दूजा. काय म्हणतोय मी? हे एकच धर्म आहे पत्नीसाठी, बायकांसाठी एकच मोठी पूजा सांगितली.
करहु सदा शंकर पद पूजा. आपल्या पतीची आपल्या नवऱ्याची देव समजून पूजा करा. आणि नारी धर्म पती देव ना तुझ्या. पतीपेक्षा मोठा देव जगामध्ये स्त्रीसाठी कोणताच नाही. हा स्त्रियांसाठीचा धर्म आहे. ऐका, तुम्ही श्रावण सोमवार करता माय? श्रावणातले सोमवार 4 येओ 5 येओ सगळे सोमवार उपास करता. पहिल्या सोमवारी माय एक पदर पसरून भीक मागतो, तुमच्याकडे देणार. पहिल्या सोमवारी महादेव मंदिरामध्ये जायला उशीर झाला हरकत नाही, मंदिरामध्ये यायला उशीर होऊ द्या, पण पहिल्या सोमवारी घरच्या महादेवाची पूजा करायची. घरचा म्हणजे कोणता? देवाऱ्यावरला नाही, हा जे चालता फिरताय नवऱ्याची पूजा करायची. पहिल्या सोमवारी काय करायचं? त्याला असं खुर्चीवर बसवायचं. त्याला सवय नसते, वर्षभर कधी त्याला तुम्ही मानानं बोललेले नसता, ते नगच म्हणणार, बास म्हणायचं त्याला. त्याच्यापेक्षा मोठा देव जगामध्ये नाही बरं का. सगळ्या शास्त्रांनी सांगितलं, रामायण असो, महाभारत असो, भागवत असो, शिवपुराण असो, सगळे ग्रंथ उघडून पहा तुम्ही. हा, त्याला खुर्चीवर बसवायचं. किती पिदाडा असू द्या, रोज मारणार असू द्या, भांडणार असू द्या, फक्त एकदा प्रयोग करून पहा. जर गुण नाही आला, जर तुम्हाला गुण नाही आला तर मग मला बोला, फोन करा मला कधीही. यादव महाराजाकडून नंबर घ्या. फक्त एका सोमवारी मी सांगतो ते करा. त्याला खुर्चीवर बसवायचं, ताट घ्यायचं, पाणी घ्यायचं तांब्या भरून, पाय धुवायचे, त्याचे 4 फुलं वाहायचे. तुम्हीच माझे महादेव, तुम्हीच माझे शंकर. बस एवढं करून पहा एका सोमवारी. किती बी त्रास देणार राहू द्या ते. उपास आहे त्याला सांगा. दुपारच्या वेळेला लेकर शाळेत गेलेले राहतात, नळदूर गाऊन फोन करेल तुम्हाला, उपास आहे तुला, बासुंदी आणतो, घरी बसून दोघं खाऊ. नाही त्याच्यात फरक पडला तर मग मला बोला. श्रावणातल्या सोमवारी करूनच पाहायचं. एका सोमवारी जर इतका फरक पडते, 5 सोमवार करा श्रावणाचे. मंदिरातही जा, मी मंदिराच्या विरोधात नाही. तुम्हाला वाटेल मंदिरातला महादेव पूजू नका असं म्हणले महाराज, नाही. पण मंदिरात महादेवाला पूजेच्या अगोदर घरच्या महादेवाची पूजा करून पहा. म्हणून म्हणतोय. चला ऐका. आणि पुरुष मंडळी, आपण सुद्धा ती आपली पूजा करून घ्यायची लायकी बनवावं लागेल बरं का. हा, आणि आपण सुद्धा महिलांना, भारत असा आहे इथं महिलांची देखील पूजा होती. मग महाराज, यादव महाराज तुम्ही म्हणताल काय बायकोच्या पाय पूजायला होता काय महाराज? नाही, भारत अशी भूमी आहे. ऐका, नवरात्रात मध्ये 9 दिवस शक्तीची उपासना होते. 9 दिवस. भारत अशी भूमी आहे जिथं स्त्रियांची देखील पूजा होते, स्त्रियांची देखील. हा, यत्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमन्ति माधवः. जिथं नारीची पूजा होते, देवाला देव सुद्धा तिथंच थांबतो. ऐका, देव सुद्धा तिथंच, देवाला सुद्धा करमते. एक गोष्ट माझ्या मागं म्हणा, गुलाब में काटे का. भारतासारखी संस्कृती नाही, आपल्या सनातन हिंदू धर्मासारखा धर्म जगामध्ये दुसरा कोणता नाही. दुसऱ्या धर्मामध्ये स्त्रियांना गुलाम समजल्या जातं, गुलाम. आणि आपल्या इथं स्त्रियांना देव समजून तिची पूजा केली जाते. ही संस्कृती आहे आपली. म्हणा, गुलाब में काटे का, गुलाब में काटे का, प्यार में चाटे का. लाडा लाडानं मारतात की नाही? बायको सुद्धा नवऱ्यानं मारते लाडा लाडानं. कडीवर लेकरू असते, हा, कोण मारलं ते लेकरू रडते, कोण मारलं कोण मारलं कोण मारलं. एका दिवशी गेलो एका कलेक्टरच्या घरी, कलेक्टरच्या, आणि त्याचं पोरग रडू लागलं, लहान होतं लेकरू, रडू लागलं. बायको आली त्याच्या लेकराला घेऊन. मी तिथं बैठकीत बसलेला, ते कलेक्टर माझ्या बाजूला बसलेला. बायको आली कडेवर लेकराला घेऊन. कोण मारलं कोण मारलं कोण मारलं, कुतून मारलं. कोण कुतू? ते माझ्या बाजूला बसलेला कलेक्टर. प्रेमानं चापट बी मारली त्या बायकोनं, कुत्रही बनविलं त्याला, तरी ते कुत्र तयार. उग उग रडू नको. म्हणून काय म्हटले, गुलाब में काटे का और प्यार में चाटे का और व्यापार में घाटे का बड़ा महत्व है. कळाला 3 गोष्टी? ऐका. त्याच्या पुढं म्हणा, गणित में 0 का, मोठ्यानं म्हणा माय, गणित में 0 का, फिल्मों में हीरो का और युद्ध में वीरों का बड़ा महत्व है. कळालं? आता त्याच्या पुढचं सांगतो, यारों में यारी का, मोठ्यानं म्हणा, यारों में यारी का, पंढरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व है.
ही भारत भूमी आहे मायबाप हो, लक्षात घ्या. परमार्थ जर जिवंत कोण ठेवला असेल भारतामध्ये तो आमच्या माय माऊलींनी ठेवला. बघा ना तुम्ही बघा, आताही संख्या कोणाची जास्त आहे? महिला मंडळीची. आणि बसताना बी पहा कशा असे एकत्र एकीनं बसतात मस्त गोळक्यानं. आणि पुरुष मंडळी 4 तिथं 2 तिथं पुन्हा 4 इथं, कोंबड्यान दाणे विखुरल्यासारखे आहे का नाही? महिला मंडळीचं विशेष महत्व आहे. ही भारत आहे. म्हणून म्हणतो मी, मेरे देश की महिला महिला नाही महिमा है. भारतातली महिला महिला नाही, ती देशाची महिमा आहे. साधू संतांनी विचारलं सूत महाराजांना, चला पुढं, ही सगळी माणसं धर्मापासून दूर चाललेत, वाईट वागायला लागलेत, संस्कारहीन प्रजा निर्माण होत चाललेली आहे कलियुगामध्ये. जगामध्ये अधर्म वाढत चाललाय. या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग काय महाराज? काय मार्ग आहे? काळजी वाटते संतांना, तुम्हा आम्हाला काळजी नाहीये. तुमची आमची काळजी फक्त स्वतःपुरती मर्यादित आहे. पण समाज अधोगतीला चाललाय हे पाहिल्याच्या नंतर साधूला त्रास होतो. ऐका, समाजाची काळजी वाटण्यासाठी साधूचं हृदय असावं लागतं माणसाकडं. स्वतःची बायको मेली अन्न अन्न करता करता तुकोबारायांची, पण तिचं दुःख वाटलं का त्यांना? बरं झालं म्हटले, बरं झालं सुटलो. पण जेव्हा समाज वाया चाललेला पाहिला तुकाराम महाराजानं, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन न देखावे डोळा. बायको मेली काही वाटलं नाही, पण समाज जेव्हा अधोगतीला जातोय तेव्हा काय म्हणतात तुकाराम महाराज? बुडते हे जन न देखावे डोळा. त्या साधू संतांनी सूत महाराजांना प्रश्न केला, याच्यातून मुक्तीचा मार्ग काय? या कलियुगातला जर वाचवायचं असेल, साधू संतांचं जर रक्षण करायचं असेल तर काय मार्ग? येतेशाम नष्ट बुद्धीनाम स्वधर्म त्यागशीलीनाम परलोके पिहलोके कथम सुत गतिर्भावेत. हे सूतजी, ज्या पद्धतीनं ज्यांची बुद्धी नष्ट झाली आणि ज्यांना आपल्या धर्माचा त्याग केलाय ज्या लोकांनी, अशा लोकांसाठी मुक्तीचा कोणता मार्ग आहे सांगा? त्यावेळेला सूत महाराज सांगतात, या पापी कलियुगामधून तरुण जाण्याचा मार्ग एकच मार्ग, आणि तो म्हणजे शिवपुराण. शिवपुराण. कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल, या पापातून जर बाहेर पडायचं असेल तर शिवपुराणाशिवाय पर्याय नाही. फक्त कानावर जरी पडलं एखादा श्लोक, सहज अर्धा श्लोक जरी कानावर पडला तरी कल्याण होतं. कल्याण शिवकथेमुळं कल्याण होतं. पण त्याच्यासाठी एक अट सांगितली, अट समर्पण करता आला पाहिजे. हा देह भाव भगवंताच्या भोलेनाथाच्या चरणी अर्पण करता आला पाहिजे. त्याला एक गीतामधून सांगितलं, खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण करता आला पाहिजे. टाळी टाळी. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हो तू मेरा दर्पण, तेरे ही होने से ये मेरी सारी जिंदगी सजी है, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हो तू मेरा दर्पण, तेरे ही होने से ये मेरी सारी जिंदगी सजी है, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी, लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी. टाळी वाजवायची सर्वांनी, टाळी वाजवायला कंटाळा नाही करायचा. मेरी हर गलती को तू हंस कर सहेगा, तेरे जाप से उड़ गया रे हैर पंछी, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी, लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी. जय भोलेनाथ. लगी
समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से ये मेरी सारी जिंदगी सजी है। लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी, जय हो। लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी, लगी मेरी तेरे संग लगी, मेरे तेरे संग लगी, लगी मेरी तेरे संग लगी। बोलिए उमापति महादेव की, नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर भगवान शंकरासारखा अन्य तारणारा दुसरा कोणीच नाही, तो भोळा शंकर आहे एकमेव। चला, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव जर कोणता असेल तर भगवान भोलेनाथ, त्याच्यासारखा दुसरा देव नाही। चला, भोळा शंकर आहे। राक्षसांना सुद्धा अभयदान देणारा तो देव म्हणजे महादेव। चोरांना सुद्धा पावावं, चोराला सुद्धा प्रसन्न होणारा देव आहे, चोरांना सुद्धा। ऐका, एकदा एक चोर किती लवकर प्रसन्न होतो देव, किती भोळा आहे माझा महादेव, सांगतो ऐका। एकदा एक चोर काय झालं, चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये गेला। चोराला मंदिर वगैरे काही नाही, दानपेट्या पळवायलेत लोक मंदिरातल्या, त्याच्या समोर देवाच्या, बरोबर आहे। तसाच एक चोर मंदिरामध्ये गेला, कोणाच्या मंदिरात, महादेवाच्या, भोलेनाथाच्या। आणि आजूबाजूला पाहिलं दुसरे देव तरी श्रीमंत आहेत। आई भवानीच्या मंदिरात जा, दागदागिने असतात। पांडुरंगाच्या मंदिरातही काही नाही ते काही सोनं नाणं मिळेल, पण महादेवाचं एकमेव मंदिर असं आहे, काहीतरी असेल का त्याच्याकडे सोनं नाणं? काहीच नाही। गेल्यावर चोरानं पाहिलं भोवताल, काहीच दिसणं त्याला चोरायसारखं। अरे 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 देवा, काहीच नाही की रे तुझ्याजवळ, तुझ्यापेक्षा मी बरा, 1500 रोजचे कमी येतो चोरून का होईना, तुझ्याजवळ तू तर माझ्यापेक्षा रिकामा आहेस, माझ्यापेक्षा। देवाला म्हणायला बरं का ते चोर, मला वाटलं होतं काहीतरी 1500 रुपयाचं आजच्या दिवसाची सोय होईल, पण माझ्यापेक्षा तुझ्याजवळ काही नाही, रिकामाच आहेस तू माझ्यापेक्षा। मग जशी तुझी मर्जी, नाहीतर नाही काय, जशी तुझी मर्जी। वर पाहिलं तर एका भक्ताने यादव महाराजांसारख्याने एक घंटा वाहिला होता देवाला, घंटा, आणि ती होता सोन्याचा। कशाचा? सोन्याचा। 1.5 लाखाच्या वरी गेले। ते म्हणला देवा, अरे मी एका दिवसाच्या सोयीसाठी आलो होतो, एक दिवसाची सोय होईल 1500च्या साठी, तू तर मला वर्षभर बसून जगवायचं ठरवलंय। हे सोन्याचा घंटा देणार तो। त्यानं काढण्याचा प्रयत्न केला, हात वर केला, पण हातच पूर्णावरी, उंच बांधला होता। आजूबाजूला पाहिलं, कुठं स्टूल दिसतो का, खुर्ची दिसते का, टेबल दिसते का, काही शिडी दिसते का, काहीच नाही। इकडं तिकडं पाहिलं मंदिरात फिरून, काहीच दिसेना। मग म्हणलं देवा, आता नाईलाज आहे, काय करायचं? घंटा तर काढायचा आहे, तुझ्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय पर्याय नाही, तुझ्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय पर्याय नाही। घंटा काढण्यासाठी प्रयत्न करतोय, पण हात पुरत नाही। देवाच्या डोक्यावर, पिंडीवर पाय दिला, आणि पाय देऊन घंट्याला हात लावणार, त्याच वेळेला मंदिरामध्ये लख प्रकाश पडला। प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजम भानुकोटी प्रकाशम त्रिशूल निर्मूलम शूलपाणी भजे हम भवानीपती भावगम्यम। तो आला कोण? भगवान भोलेनाथ आल्याच्या नंतर त्याचं ते अकराळ विकराळ रूप पाहिलं, आणि रूप पाहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल महादेव कसं काय आले? शिवलिंगाला स्पर्श, पाय त्याच्या डोक्यावर ठेवल्याबरोबर महादेव शिवलिंगातून प्रगट झाले। आणि माग तुला काय पाहिजे ते माग, तुला काय? चोर घाबरलाय, लटलट कापतोय, थरथर कापतोय भीतीनं, घाबरला तो। मला माफ करा, मी आता पुन्हा कधीच नाही येणार। कोण म्हणायला? तो चोर महादेवाला। उगा आलो होतो मी, माफ करा मला। अरे माग ना, काय पाहिजे ते काहीतरी माग। आणि त्याचे गळ्यातला नाग आहे का महादेवाच्या, ते त्याच्याकडे वरचेवर चाललाय। कोणाकडं? त्या चोराकडं। तोंडातली जीभ काढायलाय, वरचेवर त्याच्या जवळ चाललाय। ते असं भ्यायलंय, त्याला पलीकडे घ्या। कोणाला? त्या सापाला।
अरे माग ना काहीतरी. नका मला काहीच नका, उगा आलो होतो मी, परत नाही येणार कधीच तुमच्याकडं. हा. महादेव म्हणले अरे काय पाहिजे ते माग, तुला. देवा शपथ चुकलं म्हणलं माझं, देवा शपथ माफ करा मला. त्यावेळेला देव काय म्हणले, महादेव अरे वेड्या, माझ्या अंगावर तांदूळ, तीळ, जवस, मूग असं टाकणारे भरपूर जण भेटले, बेल वाहणारे तर खूप आहेत. माझा भक्त सगळ्यात श्रेष्ठ एक रावण नावाचा होता, त्यानं सुद्धा फक्त मुंडका अर्पण केलं तर एकच. तुझ्यासारखा भक्त मला पहिल्यांदा भेटलाय ज्यानं सगळा हा देहच मला अर्पण केलाय. किती भोळा देव आहे, किती भोळा देव. माग तुला काय पाहिजे. सगळं शरीर अर्पण करणारा तो पहिला. ते चुकून चढलं होतं शिवलिंगावर, बरोबर आहे, चुकून ते घंटा काढण्यासाठी चुकून, तरी पण देव त्याच्यावर प्रसन्न आहे. महादेव एवढा भोळा देव, एवढा भोळा असणारा देव, म्हणून देव प्रसन्न होतो, फक्त त्याला स्वतःला समर्पित करता आलं पाहिजे. म्हणून म्हणतो देह भाव त्याच्या चरणी अर्पण करा. कसा अर्पण करायचा, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हो तू मेरा दर्पण. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हो तू मेरा दर्पण. तेरे ही होने से ये मेरी सारी जिंदगी सजी है. लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी, लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हो तू मेरा दर्पण. तेरे ही होने से ये मेरी सारी जिंदगी सजी है. लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी, लगी मेरे तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी, तेरे संग लगी, मेरे तेरे संग लगी, लगी मेरी तेरे संग लगी, तेरे संग लगी. भगवान भोलेनाथासारखा दुसरा देव जगतामध्ये नाहीये कोणी. हा ऐका, चला अशा भगवान भोलेनाथाची पूजा करा, मनोभावे पूजा केली पाहिजे. ही कथा ब्रह्मदेव नारदाला सांगतायत आणि सूत महाराज शौनकादी ऋषींना, 88,000 ऋषींना ही कथा सांगतायत. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी प्रातःकाली सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्म मुहूर्तावर, हा, प्रातःकाले समुत्थाय मुहूर्ते ब्रह्मसंज्ञके गुरोश्च स्मरणम कृत्वा शंभोश्चैव तथा पुनः. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे 8:30 पासून 10:30 पर्यंत असते. हा, सकाळी 3 कमीत कमी 4-5ला तरी उठलं पाहिजे. 4-5ला तरी. चला, शंकराचं स्मरण केलं पाहिजे, गुरुचं स्मरण केलं पाहिजे, सगळ्या तीर्थांचं चिंतन केलं पाहिजे आणि भगवान विष्णू परमात्म्याचं देखील चिंतन केलं पाहिजे. नंतर शंकराची पूजा कशी करायची ऐका. गणपतीचं आवाहन केलं पाहिजे आणि अगोदर गणपतीची पूजा केली पाहिजे. गणपतीची पूजा करताना ओम गणपतये नमः हा मंत्र म्हटला पाहिजे. गणपतीची पूजा करताना बस बेटा खाली बस ना. ओम लक्षलाभ युताय सिद्धी बुद्धी सहिताय गणपतये नमः. त्यानंतर पार्थिव शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. कोणत्या शिवलिंगाची पूजा? पार्थिव शिवलिंग. पार्थिव शिवलिंग म्हणजे कोणतं? ज्या शिवलिंगाची पूजा अगोदर कोणच केली नाही, तुमच्या हातानं स्वतः बनवलेलं, मग ते कणकेचं असो, कणिक म्हणजे पिठाचं बनवता येतं, गाईच्या शेणापासून बनवता येतं, फुलांपासून कण्हेरीच्या बनवता येतं, किंवा मातीचं बनवता येतं, रेतीचं बनवता येतं, त्याला म्हणायचं पार्थिव शिवलिंग. शिवलिंगाची पूजा करायची. कशी करायची? मंत्र म्हणायचा त्याच्यासोबत. सांब सदाशिवाय नमः आसनम समर्पयामी. नंतर सुगंधी द्रव्य अर्पण करायचे, पंचामृताचा अभिषेक करायचा, जलाभिषेक करायचा, नंतर बेलपत्र अर्पण करायचं. पुरुषांनी साष्टांग नमस्कार करायचा. पुरुष मंडळी देवाच्या पाया पडताना साष्टांग नमस्कार केला तरी चालतो, पण महिला मंडळींनी साष्टांग नमस्कार करायचा नाही. लक्षात घ्या, आपल्याकडून काय चुका होतात, आपली पूजा का फळाला जात नाही, त्याच्या मागं कारण आहेत. साष्टांग म्हणजे साष्टांग दंडवत ज्याला म्हणतो. दंडवत म्हणजे काय सांगतोय का? दंड म्हणजे काठी. दंड म्हणजे गुरुजी, दंड संस्कृतमध्ये काठीला दंड म्हणतात ना. हा,
दंड म्हणजे काठी, आणि हातातली काठी सोडून दिल्यावर कशी पडती जमिनीवर, अशी धाडकन पडती का नाही, सगळी अशी आळपार जमिनीवर. त्यालाच म्हणले दंडवत, म्हणजे काठीप्रमाणे जमिनीवर आडवं पडणे. फक्त पुरुषांनीच दंडवत करायचा, महिला मंडळींनी दंडवत करायचा नाही. त्याचे कारण वेगवेगळे. चला, पण याच्यानंतर लक्षात घ्यायचं, साष्टांग दंडवत जमिनीवर पडून करायचा नाही महिला मंडळीने. चला, भगवंताची भोलेनाथाची पूजा केली, तुपानं जर पूजा केली, ज्याला वाणीवर प्रभुत्व पाहिजे त्यानं तुपानं पूजा करायची, तुपानं अभिषेक करायचा. ज्याला ज्ञान प्राप्ती करायची आहे त्यांनी कमल पुष्प वाहिले पाहिजे, कमळाचे फुलं वाहिले पाहिजे. ज्याला ज्ञान मिळवायचं त्यांना, ऐका, शंकराला प्रसन्न करायचं असेल तर 5 लाख महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. किती? 5 लाख महामृत्युंजय मंत्र. कोणता आहे तो? म्हणा माझ्या माग, माहिती आहे सगळ्यांना. ओम त्र्यंबकं यजामहे. मोठ्यानं म्हणा. मी तुमच्यासाठी सांगतोय, मला पाठ आहे, मला पाठ म्हणायची गरज नाही, तुमच्यासाठी सांगतोय, तुम्हाला माहित व्हावा म्हणून म्हणा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षी यमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षी यमामृतात्. महिला मंडळींनी प्रामाणिकपणे म्हटला. आता पुरुष मंडळी म्हणतात मातीत जाऊ, आपल्याला काही घेणं नाही. जसे काय हे मंडपाचा ना आपला काही संबंध नाही, फक्त उगाच तिकडे काही काम नाही म्हणून आपले बसले. हा, ऐका माय बाप हो, म्हणत जा. पुरुष मंडळी, तुमच्या एक लक्षात आलं काय? बीपी जास्त कोणाला आहे? बीपीचा त्रास पुरुष मंडळीलाच. हा, शुगरचा त्रास पुरुष मंडळीलाच. अटॅकनं मरण्याचं प्रमाण कोणाचं जास्त? पुरुष मंडळीच. इकडं काहीच नाही. आपला घरच्या देवाला कधी हात लागतो का? वर्षातून तरी एकदा. देवपूजा बी सगळी यांच्याच खात्यावर आहे. सगळ्या बिमाऱ्या आपल्याच माग आहेत. कशामुळे याचा शोध लावा जरा. मंडपात बसल्यावर तरी टाळी वाजवत चला. ऐका, किती लाख जप करायचा? 5 लाख जप करायचा या मंत्राचा. चला, शरीराची शुद्धी होते. शरीराच्या शुद्धीसाठी 1 लाख जप सांगितला. पूर्वजन्माचं जर स्मरण करायचं असेल तर त्याच्यासाठी पुन्हा 1 लाख जप केला पाहिजे. म्हणजे असा मिळून 7 लाख. 5 लाख केल्याच्या नंतर शंकरजी प्रसन्न होतात. पुन्हा 1 लाख म्हणजे 6 लाख जप झाला तर शरीर शुद्ध होतं. पुन्हा 1 लाख म्हणजे 7 लाख जप झाला तर पूर्वजन्माचं स्मरण होतं. पुन्हा 1 लाख इच्छित फळ मिळतं. पुन्हा 1 लाख भगवान शिवाचं दर्शन होतं. आणि पुन्हा 10 लाख जर असा एकूण जप झाला तर संपूर्ण फलप्राप्ती होते, असं शिवपुराण सांगतं. चला, आयुष्य वृद्धी जर करायची असेल तर भगवान भोलेनाथाला 1 लाख दुर्वा वाहिल्या पाहिजे. शिवपुराण सांगतं. हे सगळे शिवपुराणातले उपाय आहेत बरं का, जे सांगतोय ते. हे काल सांगणार होतो, पण काल महिला मंडळी बऱ्याच जणी नव्हत्या. आज बरेच महत्वाचे विषय तुमच्या पुढे सांगणार आहे मी दिवसभरामध्ये. हा, ऐका, 1 लाख दुर्वा जर अर्पण केल्या भगवान भोलेनाथाला तर आयुष्याची वृद्धी होते. भगवान शंकराला धोत्रा अर्पण करायचा, धोत्र्याचं फूल. ऐका, 1 लाख जर धोत्र्याचे फुलं अर्पण केले तर संतान प्राप्ती होते. लाल देठ असलेला धोत्रा भगवान शंकराला अधिक प्रिय आहे. कोणता? लाल देठ असलेला. भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. चमेलीचं फूल अर्पण केलं. ज्याला वाहन पाहिजे असेल, वाहन त्या वाहन ज्याला इच्छा आहे, समजा कोणाला कार घ्यायची, कोणाला ट्रॅक्टर घ्यायचे, कोणाला जीप गाडी घ्यायची, काय घ्यायची, तर त्यानं काय केलं पाहिजे? चमेलीचं फूल अर्पण केलं पाहिजे. चमेलीचं फूल. भोग आणि मोक्षाची प्राप्ती ज्याला करायची आहे, भोग आणि मोक्षाची प्राप्ती, त्यानं तुलसी दल अर्पण केलं पाहिजे. तुलसी दल म्हणजे मंजिरी. पण वर्षभर नाही करतायत बरं का ती. वर्षातला फक्त 1च दिवस आहे, 1च दिवस ज्या दिवशी महादेवाला तुळस वाहायला चालते.
त्याला हरिहर ऐक्याचा दिवस. कोणती पौर्णिमा म्हटली त्याला? कोणती पौर्णिमा? कार्तिक महिन्याची त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी फक्त भगवान भोलेनाथाला तुळस अर्पण करायला चालते. एरवी तुळशीचा आणि महादेवाचा काही एक संबंध येणार नाही, याची काळजी घ्यायची. आलं का लक्षात? ज्याला मोक्षाची प्राप्ती करायची त्यानं शमी पत्र अर्पण केलं पाहिजे. शमी, शमी म्हणजे झाड कोणतं आपल्याकडे काय म्हणायचं? सौंदड. सौंदड. चला, सौंदडीचे पानं अर्पण करायचे महादेवाला, मोक्ष प्राप्ती. चंपा आणि केवडा. केवडा चालत नाही महादेवाला. मी काल सांगितलं, चंपा आणि केवडा चालत नाही, दोन्ही पण. गंध पुष्प अर्पण करून एक नारळ अर्पण करायचं, लगेच पूजेचं फळ, पूर्ण फळ मिळतं. ऐका, महादेवाला धान्य सुद्धा अर्पण करायला चालतं. धान्य कोणते कोणते धान्य अर्पण करायचे सांगतोय का? तांदूळ. तांदूळ 1,00,000 तांदूळ अर्पण करायचे. 1,00,000. लक्ष्मीची वृद्धी होते. लक्ष्मी घरामध्ये, लक्ष्मी नांदायला लागते. 1,00,000 तांदूळ. आता तुम्ही म्हणाल महाराज का दररोज मोजत बसायचे का? विनोबा भावे, विनोबा भावे नाव ऐकलं का? त्यांची आई काय करायची? तांदूळ दररोज तसे ते हे करायचे, मोजून व्हायची. विनोबाजी हुशार होते. ते म्हणले, आई असं दररोज कुठं मोजत बसते तू? एक काम कर, माझ्याकडे दे. त्यांनी मोजले, 100 तांदूळ मोजले, 100. आणि मग त्याचं वजन केलं. झाले असेल काही 10 ग्राम 20 ग्राम काही झाले असतील. मग त्यांनी पुन्हा 10 ग्राम पकडले. समजा 100 तांदूळ जर 10 ग्राम होतात, तर मग 1,00,000 तांदूळ होण्यासाठी किती वजन घ्यावं? 100 बरोबर 10 ग्राम, तर 1,00,000 बरोबर किती? त्यांनी ते हिशोब लावला. मग काय आला असेल 50 ग्राम 100 ग्राम 200 ग्राम असं काही वजन. तसं तेवढे त्या वजनामध्ये आपण त्याला मूठ म्हणतो. शिवा मूठ माहिती आहे? शिवा मूठ. तसे मग त्यांनी ते 1,00,000 तांदूळ वाहिले पाहिजे. लक्ष्मीची वृद्धी होते. गहू अर्पण केले. गहू अर्पण केल्यावर संतान प्राप्ती होते. मूग अर्पण केलं तर सुखाची प्राप्ती होते. राई, राई म्हणजे सरसो, त्याला उत्तर प्रदेशमध्ये सरसो म्हणतात आणि आपल्याकडं मोहरी म्हणतात. बरोबर? मोहरी भाजीमध्ये फोडणीमध्ये टाकतात तुम्ही ते. हा तेच मोहरी. मोहरी जर अर्पण केली तर शत्रूचा नाश होतो. महादेवाला मोहरी अर्पण केल्याच्या नंतर शत्रूचा नाश होतो. पण किती वाहायची? एवढी टोपलं भर नाही व्हायची. पूजेला आपण हातावर प्रसाद देतो का, तेवढाच महादेवाला प्रसाद दाखवायचा. हा ऐका, काळी मिर्च, त्याला काय म्हणतो आपण? मिरे. मिरे जर महादेवाला अर्पण केले तर शत्रूचा नाश होतो. ज्याच्या मनामध्ये नेहमी शत्रूची भीती असते, तो माझ्या विरोधात आहे, तो मला काय करतो की काय करतो की काय करतो की, शत्रूची भीती घालवण्यासाठी काळे मिरे महादेवाला अर्पण केले पाहिजे. नंतर महादेवाला अभिषेक केला पाहिजे. अभिषेक कशानं करायचा? पाण्याचा अभिषेक सगळ्यात चांगला महादेवाला. जलाभिषेक सगळ्यात जास्त आवडतो. ऐका, पाण्यानं जर अभिषेक केला तुम्ही, जलाभिषेक 1 तांब्याभर पाणी, 1 तांब्याभर नाही हो, नामदेव महाराजांनी वर्णन केलं पसाभर पाणी, इतकंच महादेवाच्या डोक्यावर घाला. शिवपिंडीवर, शिवलिंगावर पाण्यानं अभिषेक केला, सुख प्राप्ती होते, संतान प्राप्ती होते. नंतर साखर मिश्रित जर दूध तुम्ही महादेवाला अर्पण केलं, साखर घालून दूध, त्यानं जर अभिषेक केला तर बुद्धीचा विकास होतो. शुद्ध दुधानं, दूध मात्र गाईचं वापरायचं कधी बी. आलं का लक्षात? म्हशीचं नाही. म्हशीचं दूध पिऊन पिऊन माणसं बी रेडकासारखीच झालीत आजकाल. नाही तर मग त्या जर्सी गाई आल्यात, जर्सीचं बी नाही. दूध हे गावरान गाईचं असलं पाहिजे. दुधाना अभिषेक घाला. ग्रह क्लेश, ज्याच्या घरामध्ये नेहमी वादविवाद असतात, सासू सुनाचा वाद, नवरा बायकोचा वाद, बाप लेकाचा वाद, असे वादविवाद ज्या घरामध्ये असतात, त्यानं दुधाने अभिषेक घातला पाहिजे महादेवाला. दुधानं अभिषेक केला पाहिजे. दुःख दूर होतं. ग्रह क्लेश, घरातले भांडणं मिटायला मदत होते. सुगंधी द्रव्य अर्पण केले पाहिजे महादेवाला. सुगंधी द्रव्य, त्याला अत्तर म्हणतो आपण, अत्तर. त्यानं काय होतं? भोगाची वृद्धी होते, सुखाची प्राप्ती होते. मध अर्पण केला पाहिजे. मध वापरला पाहिजे अभिषेकामध्ये महादेवाच्या. मधानं काय होतं? रोग नष्ट होतात. रोगराई घरातली दूर व्हायला मदत होते. ऐका, ज्याच्या मागच्या काही वर्षापासून समजा त्रास आहे, घरामधलं दुःख नाही, एखादा आजारी व्यक्ती आहे, त्याचं जर आजार कमी होत नसेल, गोळ्या औषधं घेऊन सुद्धा जर कमी होत नसेल, तर त्यानं उपाय करायचा. बेलाचं पान घ्यायचं, बेलाच्या पानाला देठाच्या थोडासा वर मध लावायचा आणि महादेवाच्या
शंकराच्या पिंडीला लावायचं बेलाचं पान आणि दररोज ते पान नंतर थोड्या वेळानं त्या पेशंटला खायला द्या. गोळ्या औषधं बंद करायच्या नाही. काय म्हणतोय मी? गोळ्या औषधं बंद करायच्या नाही. हा, दवा के साथ साथ दुआ भी जरूरी है. काय म्हणतोय मी? दवा पण जरूरी आहे आणि दुआ पण जरूरी आहे. गोळ्या औषधं बंद करा असं म्हणणार नाही. ते बेलाचं पान तुम्ही त्या पेशंटला खायला द्या. मध लावलेलं, रोग सुद्धा बरा होतो. गंगाजल जर अर्पण केलं, गंगाजल, तर भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. असे सर्व अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. महामृत्युंजय, महादेवाची कोणतीही पूजा करताना महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. आता नवीन एक मंत्र आलाय आपल्याकडे. कोणता? मोठ्यानं सांगा माय नवीन मंत्र. हा, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बरोबर आहे बिराजदार दादा. पण हा मंत्र जो आहे, लोक रात्रंदिवस काही काही त्याचा जप करायला लागलेत. हा जो मंत्र आहे हा जप करण्यासाठीचा नाहीये. शिव महापुराणामध्ये सगळ्या संपूर्ण ग्रंथामध्ये गुरुजी 24,000 श्लोक आहेत. त्या 24,000 श्लोकामध्ये फक्त एके ठिकाणीच त्या मंत्राचा उल्लेख आलेला आहे आणि तेही फक्त भगवान शंकराला नमस्कार करतो असा त्या अर्थ होतो त्या मंत्राचा. फक्त नमस्कार करताना, पाया पडताना तो मंत्र म्हणायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, नमस्कार करतानाच म्हणायचा आहे तो मंत्र. तो मंत्र जप करण्याचा नाही आहे. काय म्हणतो मी? भगवान शंकराचा सगळ्यात पहिला मूळ मंत्र जर कोणता असेल आणि सगळ्यात मोठा मंत्र जर कोणता असेल तर तो ओम नमः शिवाय आहे. त्याच्या एवढा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. जगात कोणताच मंत्र नाही. ओम सगळ्या सृष्टीचं मूळ आहे आणि तिथूनच ओंकारापासूनच सगळ्या सृष्टीची रचना आहे. ओम म्हणा किंवा ओम नमः शिवाय म्हणा, शिवाय नमः म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, मी त्याच्या विरोधात नाही आहे. माझी त्या महाराजांची काही दुश्मनी नाही, काही नाही, घेणं नाही देणं नाही. फक्त तो नमस्कार करण्यासाठीचा मंत्र आहे. मग असं आता तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम पुन्हा 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 नमस्कारच करत बसता काय दिवसभर? नमस्कारच करायचा. आपण घरी आलेल्या पाहुणे आले समजा घरी, राम 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 असंच करत बसतो का दिवसभर? नाही. बरोबर आहे का नाही गुरुजी? राम 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 असं करतो का दिवसभर? नाही. आल्यावर एकदाच राम राम. तसं महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर एकदा म्हणा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम, शंकरा मी तुला प्रणाम करतो. पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर ओम नमः शिवाय म्हणा. आणि अभिषेक करताना, देवपूजा करताना हा मंत्र म्हणायचा. कोणता? म्हणा माझ्या मागं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनौ उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षी यमामृतात्. आता हा मंत्र कोणता मंत्र आहे? हा याला महामृत्युंजय मंत्र म्हटलंय. आजार असू द्या, जेव्हा आजार खूप त्रास देतात किंवा रोगराई पसरते त्यावेळेला या मंत्राचा जप करा. एखादा पेशंट असेल त्याला हा मंत्र तुम्ही म्हणायला सांगा, त्याला जप करायला सांगा, त्याला ऐकवा. कॅसेट लावून द्या घरामध्ये, मोबाईल लावून द्या, त्याला ऐकू द्या हा मंत्र. रोग बरा व्हायला मदत होते. शत्रूचा नाश या मंत्राच्या जपानं होतो. भय निघून जातं, पीडा निघून जाते. आणि एक लक्षात घ्या, हे करताना अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. मात्र हे सगळं करताना तुम्ही मोहरी अर्पण करताय, काळे मिरे अर्पण करताय, मधाना अभिषेक करताय, पण मनामध्ये जर श्रद्धाच नसेल तर तुमच्या पूजा करण्याला काही अर्थ नाही, काही किंमत नाही. कर्मा एक लक्षात घ्या, कर्म आणि श्रद्धा यांची जोड असावी लागते. श्रद्धेला तुम्ही कर्माची जोड दिली तरच पूजेचं फळ मिळतं. नुसतं कर्म करताय पण श्रद्धा नाही, उपयोग नाही. श्रद्धा आणि कर्म यांची युती झाली तरच त्याचा फायदा आहे. चला, नाही तर नुसतं रोज महादेवाला तांब्याभर पाणी घालायला तुम्ही, रोज महादेवाला तांब्याभर पाणी, पण श्रद्धाच अंतःकरणामध्ये नसेल तर तुम्ही मोटर लावून पाणी घाला दररोज महादेवाला, उपयोग होणार नाही. ए खाली बसा ग, धिंगाणा करू नका. काही लोकांचं बघा, प्रदीपजी मिश्र त्यांनी सांगितलं लेकराला बेलाचे पानं खाऊ घाला, लेकरं पास होतात.
अभ्यास केल्याशिवाय पास होत नाहीत. काही काही गोष्टी चुकीच्या समाजामध्ये गेल्यात, चुकीचा संदेश गेलाय. मी तसला महाराज नाही. तुम्हाला काहीतरी उपाय सांगायचा, तुमच्याकडून दक्षिणा घ्यायची, असा महाराज नाही मी. अभ्यास केल्याशिवाय पास होत नाहीत लेकरं. हा, त्याला तुम्ही मंदिरात पाठवा दररोज, त्याला पूजा करायला सांगा, त्याला जलाभिषेक करायला सांगा, बेल वाहायला सांगा महादेवाला, पण त्याच्याकडून तेवढाच अभ्यास सुद्धा करून घ्या. हे मात्र आवश्यक आहे. आलं का लक्षात? चला, हा अंधविश्वास बंद झाला पाहिजे. अंधविश्वास बंद झाला पाहिजे. हा, मी सुद्धा लय असे तुळशीचे पानं, बेलाचे पानं पॅडला लावायचो गुरुजी. परीक्षेला जायचं असलं ना, पुस्तकामध्ये बेलाचे पानं, तुळशीचे पानं, पॅडला बेलाचे पानं, तुळशीचे पानं. हा, शाळेतही बी दररोज बी, परीक्षेला जाताना दररोज. मात्र मला आयुष्यात कधी 2 अंकी मार्क पडले, 1 अंकीच मार्क पडायचे. 7, 5, 3, 2. हा, एक लक्षात घ्या. हा, पण एक मग तुम्हाला वाटेल महाराज मग चांगलं तुम्ही अस्खलित संस्कृत वाचता, मराठी वाचता, इंग्लिश वाचता. एक सांगा मायबाप, लय हुशार होतो मी, लय हुशार. मार्क कमी पडायचे पण हुशार लय होतो मी. हा, म्हणजे आपल्या बुद्धीला, माइंडला चॅलेंज नव्हतं. मार्क कमी, हे बघा, परीक्षेत मार्क कमी पडतात याचा अर्थ तो विद्यार्थी हुशार नाही असं नाही. गुरुजी, आमच्या जवळ एक कुरुंदा म्हणून गाव आहे वसमत तालुक्यामध्ये, आणि त्या कुरुंद्याचे नरहर कुरुंदकर हे नाव ऐकलं का तुम्ही कधी? नरहर कुरुंदकर नावाचे एक गृहस्थ होते. ते विद्यार्थी होते, 10वीला परीक्षा द्यायला बसले. ते एकच प्रश्न त्यांनी पुरवण्या घेऊ सोडवायचे, पुरवण्या घेऊ. एकाच प्रश्नाचं उत्तर 10 पानाची उत्तरपत्रिका पुरायची नाही द्यायला. आणि एकच प्रश्न किती मार्काचा होता? 10 मार्काचा. मग त्यांना 10च मार्क द्यायचे. पैकीच्या पैकी जरी दिले तरी किती पडतील मार्क? 10च पडतील. 10 मार्काचा एकच प्रश्न सोडवायचे. ते 3 तास उत्तर लिहायचे, 3 तास. नरहर त्या कुरुंदकरांनी 4 वेळा परीक्षा दिली, 4 वेळेला. आणि नंतर बोर्डाने बोलवलं त्याला. हा कोण विद्यार्थी आहे, एकाच प्रश्नाचं उत्तर 10 पानं लिहितो, 3 तास एकाच प्रश्नाचं उत्तर लिहितो. बोलून घेतलं त्याला आणि सांगितलं, बाबा रे, बाकीचे प्रश्न सोडव, तुला आम्ही एका प्रश्नाचे मार्क देऊन देणार किती? 10 पैकी 10 देतोय. पास होण्यासाठी 35 लागतात, 35. हा, त्याला नाईलाजानं पास करावं लागलं. हा, त्याला सवय एकाच प्रश्नाचं उत्तर 3 तास लिहायची. हुशार होता, हुशार. नरहर कुरुंदकर. तसं मला बी 5 पडायचे कधी, 7 पडायचे कधी, 9 पडायचे. 10च्या पुढे गेलोच नाही मी. पण आपल्या माइंडला चॅलेंज नव्हतं. हा, कॉन्फिडन्स लेवल ज्याला म्हणतो आपण, आत्मविश्वास, तो खूप अधिक होता. हा, मास्तरांना काही प्रश्न विचारू द्या, काही, माझा हात गुरुजी नेहमीच वर राहायचा, नेहमीच वर. काही प्रश्न विचारला मास्तरनं की माझा हात वर राहायचा. एका दिवशी एका वर्गातल्या हुशार पोरग, चांगले होते ते, हुशार होते, त्यानं काय केलं, इंटरव्हल सुटली गुरुजी, आणि इंटरव्हलमध्ये मला बोलवलं. कव्हाच नाही, पण त्या दिवशी मला पाणीपुरी खाऊ घातली गुपचूप. ते गुपचूप, मला एक सांगा, त्या गुपचूपला नाव कोण गुपचूप दिलं मला कळतच नाही. खाताने करकर आवाज येते त्याचं नाव गुपचूप. मला ते गुपचूप खाऊ घातले त्यानं पाणीपुरी. आणि म्हणले, होय रे नादऱ्या, तुला सगळंच कसं काय माहीत असते, पाठ असते? नाही बा, मला काहीच पाठ नसते. म्हणले, मग मास्तरनं प्रश्न विचारल्यावर कधी हात तुझा वरच, कस काय वर राहते? म्हणलं, हे बघ, मला त्याच्यातली टेक्निक कळाली. म्हणलं, गणित कळालंय. काय? गुरुजीनं प्रश्न विचारला, आपण हात वर केला. ज्यानं हात वर केलाय मास्तर कधीच त्याला प्रश्न विचारत नाही. ज्यानं हात वर केलाय त्याला कधी विचारतात काय? नाही. बाकीच्याला, दुसऱ्याला म्हणतात, हा चल आता तू सांग, तू बस रे, तू हात खाली कर, असं करायचं. त्यानं पक्क लक्षात ठेवलं. ऐका मायबाप. हा, दुसऱ्या दिवशी काय झालं, गुरुजी आले वर्गात आणि मास्तरनं आल्याबरोबर प्रश्न विचारला. प्रश्न विचारला की ते पोरग मजापासून हुशार झालं. त्यानं अगोदर हात वर केला. मास्तरला वाटलं हे कव्हाच हात वर करत नाही. हा, त्याला म्हणले, हा चला आता तूच सांग. म्हणले, मला माहित नाही. मग हात कशाला वर केला? असा हाणला म्हणताल. म्हणून मी म्हणतो, मायबाप, देव तेव्हाही माझ्या सोबत होता आणि आजही माझ्या सोबत आहे. हा, हे प्रारब्धानं घ्यावं लागतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. हे सांगायचा विनोदाचा भाग आहे. 85% वाला विद्यार्थी आहे मी, 85% घेतलेला, पण आरक्षण नाही, काही नाही, सोडून द्यावं लागलं गुरुजी एम ए अर्धवट करून. हा, एक आहे, 85% घ्यायचो मी 12वीला. माझं BA MA झालं, मी अर्धवट MA केलं इंग्लिशमध्ये, सोडून दिलं. काय करणार, शिकून ओपन कॅटेगरीला मराठ्याला कुठं काही इलाजच नाही, सोडून दिलं शिक्षण.
पण त्याच्या मागे देखील भगवंताचं काहीतरी प्रयोजन होतं. काय म्हणतोय मी, तेव्हा जर मी शिक्षक झालो असतो, वडील म्हणायचे डीएड कर, मला शेमडे लवकर कोण सांभाळीत बसायले, केलं नाही डीएड, बीएड बी नाही, लेक्चर व्हायचं. पण लेक्चर जर झालो असतो तर गुरुजी लयत लय 50 विद्यार्थ्यांना शिकवू शकलो असतो, आणि तेही एकाच कॉलेजमध्ये कुठंतरी वसमत, नांदेड, परभणी कुठंतरी महाराष्ट्रात लागलो असतो. पण आज सगळ्या महाराष्ट्रात फिरून त्या भगवंताच्या नामाचा प्रचार करतोय, प्रसार करतोय, याचा आनंद आहे मला. फक्त एकच आहे, ज्या वडिलांची इच्छा होती माझं पोरग काहीतरी झालं पाहिजे, आज ते वडील नाहीत माझ्या मागे. चला देवाला एकच विनंती करायची, तेव्हाही देव माझ्यासोबत होता आणि आजही आहे. बस इतनी कृपा करना, बस इतनी कृपा करना, बस इतनी कृपा करना, बस इतनी कृपा करना, मेरा वक्त सुधर जाए, मेरा वक्त सुधर जाए, बस इतनी कृपा करना, बस इतनी कृपा करना, बस इतनी कृपा करना. मायबाप हो, अंतःकरणामध्ये श्रद्धा आणि त्या श्रद्धेला कर्माची जोड द्या, कर्माची जोड. तो भगवंत तुम्हाला तुमचं फळ तुम्हाला नक्की देणार आहे. म्हणून म्हणतात माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, माते गाती वाणीती नटनाचे रिजविती, तया देईन मागती ती वस्तू. जे कोणी माझं गुणगान करतात, भगवंतानं सांगितलेलं आहे स्वतः गीतेमध्ये, माझा भक्त वाया जाऊ देत नाही मी. जे कोणी माझं गुणगान करतात, माझं वर्णन करतात, भजन करतात, त्यांना मागेल ती वस्तू देतो मी, मागेल ती वस्तू. स्वतः भगवंताचं वाक्य आहे, कौंते प्रति जानी ही नमे भक्त प्रणश्यती. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, माझा भक्त कधी वाया जाऊ देत नाही मी, माझा भक्त कधी वाया जाऊ देत नाही. भगवंताची प्रतिज्ञा आहे. ऐका, हे कोणतंच फूल, कोणतं फळ जर तुम्हाला नाही आणणं झालं, भस्म नाही भेटलं वेळेवर, बेल नाही भेटला, ते धोत्र्याचं फूल नाही भेटलं, तर एकच गोष्ट करा मायबाप हो, पिंडीवर डोकं ठेवा महादेवाच्या. पाणी नाही नेणं झालं तुम्हाला तांब्यावर, हरकत नाही, फक्त डोकं पिंडीवर ठेवायचं आणि डोळ्यातल्या अश्रू 2च थेंब, त्या 2 थेंब अश्रूंनी महादेवाला अभिषेक करा. आणि म्हणा देवाला, महादेवाला सांगा, देवा मी फक्त तुझा आहे, बस. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पूजा जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. ऐका, महादेवाला फक्त तेवढंच पाहिजे, तुमच्या डोळ्यातले 2 अश्रू महादेवाच्या पिंडीवर पडू द्या, डोकं टेकवान देवाला सांगा, फक्त देवा मी फक्त तुझा आहे, तुझा आहे, बस. चला ऐका, महादेवाची पूजा केली, आता महादेवाला नैवेद्य दाखवायचा. महादेवाला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि तो नैवेद्य स्वतः खाल्ला सुद्धा पाहिजे. काय होतं नैवेद्य खाल्ल्यावर, काही जणांच्या मनामध्ये शंका असते, महादेवाचा नैवेद्य खायचा की नाही, आपण समोर ठेवलेला कोण दिलेला प्रसाद कसा खायचा. ऐका, काय होतं प्रसाद खाल्ल्यानं, महादेवाचा नैवेद्य समोरचा खाल्ल्यानं काय होतं, भाग्य बदलण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये, भाग्य बदलण्याची. पाद्मकल्पाच्या काळामध्ये कांपिल्य नावाच्या नगरामध्ये एक यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. ऐका, तो फार विद्वान होता, विद्वान आणि शास्त्रपरायण होता, शास्त्रपरायण. पण त्याचा जो मुलगा आहे त्याचं नाव गुणनिधी. ऐका, यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण आणि त्याचा मुलगा गुणनिधी. तो यज्ञदत्त म्हणजे बाप जो आहे खूप विद्वान आहे, शास्त्रपरायण आहे, पण मुलगा मात्र वाईट व्यसनांच्या अधीन गेलेला आहे. संगतीमुळं त्याला वाईट व्यसन लागलेलं आहे, वाईट संगतीमुळं मग त्यानं घर सोडलं. बापापुढं काही चालेना, बाप व्यसन करू देईना, मग बापानं हाकलून दिलं. त्या पोराला घर सोडावं लागलं. कोणाला? त्या गुणनिधी नावाच्या त्या पोराला घर सोडलं त्यानं.
तहान भुकेनं व्याकुळ झालाय. पोरं घर सोडून जातात, आपलेही जातात, बरोबर आहे का नाही? कोणतं रुसून जाते, मग 8 दिवस फिरते पुण्या मुंबईला. मग जेव्हा खिशातले पैसे संपतात आणि पोटात कावळे ओरडायला लागते, मग येते आई बापाची आठवण, मग येतात परत. भुकेनं व्याकुळ झाला गुरुनिधी आणि एका शिव मंदिरामध्ये गेलेला आहे. शिव मंदिरामध्ये ऐका, भगवान शंकराचं मंदिर आहे ते. त्याला वाटलं इथं काहीतरी खायला मिळेल आपल्याला. त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं काही पुजारी आहेत, महादेवाचे मनोभावे पूजा करतायत आणि पंचपक्वान्नाचा नैवेद्य त्या पुजाऱ्यांनी महादेवासमोर ठेवलेला आहे. पंचपक्वान्नाचा नैवेद्य. त्याच्या तोंडात पाणी सुटलंय, कावळे ओरडतायत पोटामध्ये भुकेनं. मी जाऊ आणि आत्ता खाऊ असं वाटते त्याला, पण त्याचे पुजारी बसलेले होते. त्या पुजाऱ्याच्या मुळे त्यांच्या समोर कसा खावा नैवेद्य, मारतील ते पुजारी देवाचा नैवेद्य खाल्यामुळं. मग संध्याकाळ झाली आणि त्यानं विचार केला, आता रात्रीच्या वेळेला हे जे पुजारी जेव्हा बाहेर जाऊन झोपतील त्यावेळेला मी हा नैवेद्य खाणार, माझी सोय झाली. मंदिरातच झोपलाय तो, मंदिरात झोपलाय. रात्र झाली आणि मंदिरातले सगळे दिवे पुजाऱ्यांनी बंद केले आणि पुजाऱ्यांनी बंद केल्याच्या नंतर सगळे पुजारी झोपायला गेले आणि मंदिरामध्ये आता अंधार पडलाय. पण याच्या पोटामध्ये भूक होती म्हणून याला झोप येईना. पोटातले कावळे ओरडतायत. तहानेनं भुकेनं व्याकुळ झालेला तो रात्रीच्या वेळेला उठला आणि उठल्याच्या नंतर आता त्यानं प्रसाद खायचं ठरवलंय, प्रसाद खायचं महादेवाच्या समोरचा. पण अंधार असल्यामुळं काही दिसत नाही. ऐका, अंधारातच तो गाभाऱ्यात गेला, पण दिसत नाहीये नेमकं ताट कुठं ठेवलंय प्रसादाचं. त्यावेळेला त्यानं एक उपाय करायचं ठरवलं. खांद्यावरचा रुमाल घेतला, त्रिशूळाला गुंडाळला, दिव्यातलं तेल त्या कपड्यावर त्रिशूळावर ओतलं आणि दिवा पेटवला. दिवा लख्ख प्रकाश झाला आणि प्रसाद खायला सुरुवात केली. त्याच बरोबर मंदिरामध्ये लख्ख प्रकाश पडलाय आणि भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले. महादेवाने विचारलं, अरे माझ्या मंदिरामध्ये आलास, उजेड केलास, प्रसाद खाल्लास, काय पाहिजे तुला, माग काय पाहिजे? तो गुणनिधी नावाचा तो व्यसनी असलेला तरुण काय म्हणतोय, देवा अरे मी तर चोर आहे, चोरी करून तुमचा प्रसाद खायचा होता, मला भूक लागलेली होती म्हणून आलो, मला काही नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. अरे काय पाहिजे ते माग, माझा प्रसाद खाल्लास तू. देवा मी तर चोर आहे, पण चोर असलास तरी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला या सृष्टीतले जे काही पाहिजे ते देतो. गुरुनिधी हात जोडून विचार करतोय, काय मागावं देवा, काय मागू मी? सगळ्या सृष्टीतल्या संपत्तीचा मालक बनवतो तुला, सगळ्या सृष्टीचा मालक, कुबेर बनवलं त्याला, कुबेर. आज सृष्टीमध्ये जेवढं काही धन आहे, या धनाचा मालक कोण? देह हे काळाचे, देह हे काळाचे आणि धन कोणाचे? धन कुबेराचे. सृष्टीच्या गर्भामध्ये, पृथ्वीच्या गर्भामध्ये जेवढं काही दडलंय त्याचंच आहे, सृष्टीतलं सगळं त्याचंच आहे. ऐका, म्हणून या सगळ्या धनाचा मालक त्या गुणनिधीला बनवलंय. काय केलं त्यानं? फक्त महादेवासमोरचा प्रसाद खाल्ला आणि महादेवाच्या मंदिरामध्ये उजेड केला. एवढा भोळा देव आहे तो, एवढा भोळा असणारा भगवान शंकर. चला, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये दिवा लावल्यावर सुद्धा अपार पुण्याची प्राप्ती होते, दिवा लावला पाहिजे. चला, नारदजी नंतर प्रश्न विचारतात ब्रह्मदेवाला, तन्मुखाम भोज संवृताम श्रुत्वा शिवकथाम परम अतृप्तो ही पुनस्तामव्ये श्रोतुमिच्छाम महम प्रभो. पिताजी, तुम्ही सांगितलेल्या शिवकथेनं मी अजून काय तृप्त झालो नाही. भगवान शंकराचं चरित्र तुम्ही मला अजून पुढचं सांगत राहा. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, भगवान शंकराच्या आज्ञेनं मी सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला. मरीची, अत्री, पुलह, पुलत्स्य, अंगिरा, कृतू, वशिष्ठ, नारद, दक्ष, भृगू अशा अनेक मानसपुत्रांची निर्मिती मी केली. मनु आणि शतरूपा यांना निर्माण केलं, त्यांना 3 मुली झाल्या. ही कथा भागवतामध्ये विस्तारानं आलेली आहे. मनु आणि शतरूपेची त्यांना जे 5 अपत्य झाले, आकुती, देव, होती, प्रसूती आणि 2 मुलांच्या देखील कथा आलेल्या आहेत. एक उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत. भागवतामध्ये डिटेलमध्ये कथा आलेल्या आहे, शिवपुराणामध्ये मात्र संक्षिप्त आलेले. चला, मनु आणि शतरूपा त्यांना निर्माण केलं, त्यांना 3 मुली झाल्या, 2 मुलं झाले. त्यापैकी प्रसूतीचं लग्न जे आहे ते दक्ष महाराजासोबत झालं. मग ते दक्षाला सती झाली, ती महादेवाला दिली. ती तुम्हाला सगळ्यांना कथा सांगितली मी. मग ब्रह्मदेव म्हणतात, अजून एक सुंदर आणि मनोहारी पुरुषाला जन्माला घातलं मी. एक सुंदर पुरुष जन्माला घातला, त्याचं नाव मन्मथ असं ठेवलं. मन्मथ तोच मदन आहे, मदन.
त्यालाच कामदेव असं सुद्धा म्हणतात. ऐका, कामदेव सुद्धा त्यालाच कंदर्प म्हणतात, त्याला काम म्हणतात, असं त्याचे अनेक नावं आहेत. दक्ष प्रजापतीची मुलगी रती, त्या रतीसोबत त्याचं लग्न झालं. कोणाचं? कामदेवाचं. ऐका, नंतर ब्रह्मदेव सांगतात त्याच्यानंतर मी एका मुलीला जन्माला घातलं. मुलीला, फार गोड कथा आहे, माझ्या लक्षपूर्वक ऐका. मुलीला जन्माला घातलं. ती अतिशय सुंदर आणि रूपवान होती. तिचं नाव होतं संध्या. काय नाव होतं ग दिदे? मोठ्यानं सांगा. शाबाश, किती गोड नाव आहे पाहणं. नावं माणसानं गोड ठेवले पाहिजे. मी नेहमी सांगतो, तुम्ही नावं चांगले ठेवणं झालेत म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवायलेत. एका माऊलीनं नाव ठेवलं पोरीचं विकेशा. काय नाव ठेवलं? विकेशा. मग मी तिला विचारलं, म्हणलं ताई काय नाव ग पोरीचं? ती म्हणली बाबा विकेशा. म्हणलं नाव काय सांग, अर्थ या नावाचा अर्थ सांग बरं. ती म्हणली बाबा काय माहीतच नाही. गुरुजी, विकेशाचा अर्थ काय होतो? विकेशा. आता नाव आजकाल तसे चालेत. विकेशा म्हणजे केस नसलेली टकली. तिनं दुसऱ्या दिवशी नावच बदलून टाकलं. म्हणलं ठेव. म्हणून म्हणतो मी, नावं चांगले ठेवत जा. तुम्ही नावं चांगले ठेवणं म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवायलेत. ऐका, संध्या. संध्या ब्रह्मदेवाची मुलगी आहे. या संध्येचे जगातल्या सगळ्या जीवावर, फक्त माणसावरच नाही, सगळ्या जीवसृष्टीवर अनंत उपकार आहेत. अनंत उपकार. फार गोड कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. काय उपकार आहे तिचे? एका विशिष्ट वयामध्ये आल्याशिवाय मनामध्ये काम विकार निर्माण होऊच शकणार नाहीत. याच्यासाठी तिनं कठोर तपश्चर्या केली. कठोर तपश्चर्या. काय म्हणतोय मी? एका विशिष्ट वयामध्ये आल्याशिवाय मनामध्ये काम उत्पन्न होऊ नये, काम विकार उत्पन्न होऊ नये, याच्यासाठी तिनं तपश्चर्या केली. नारदजी म्हणतात बाबा काय ते मला सगळी कथा सांगा, असं अर्धवट सांगू नका. ऐका, संध्या जी आहे, संध्या, तिला लहानपणीच एकदा विकारानं सतवलं. तिच्या मनामध्ये काम विकार लहानपणीच उत्पन्न झाला. काम विकार लहानपणीच. आणि लहानपणीच तिच्या अंतःकरणामध्ये तो काम घुसलेला आहे. अत्यंत तडफड झाली त्या बाळाची. तिनं प्रतिज्ञा केली, मला सहन होत नाहीये आता, मी अग्नीमध्ये उडी टाकून जीव देणार. लहान वयामध्ये विकार. आणि ब्रह्मदेवाला विचारलं, बाबा काय, कशामुळे त्रास होते मला, मला जीव द्यायचा आहे अग्नीमध्ये उडी टाकून. त्यावेळेला ब्रह्मदेवानं समजून सांगितलं, बाळा याला काम म्हणतात. काम. त्याचंच नाव मन्मथ आहे, त्याचंच नाव कंदर्प आहे, त्याचंच नाव मदन आहे, त्याला दर्पक सुद्धा म्हणतात बाळा. अशी वेगवेगळे नाव आहेत, त्याला काम म्हणतात. संध्या म्हणते, बाबा मला याचा खूप त्रास झालाय, खूप त्रास झालाय, लहानपणीच मला हे सहन होत नाहीये. त्यावेळेला संध्या म्हणते, बाबा मला जो त्रास झालाय असा त्रास दुसऱ्या कोण्या जीवाला त्रास होऊ नये. लहानपणी त्याचा त्रास होऊ नये. मग तिनं सगळ्या माणूस जातीसाठी मागणं मागलंय. एक विचार करा, ब्रह्मदेवाकडे ती काय विनंती करते, बाबा असा त्रास दुसरा कोणाला होऊ नये लहानपणीच. तिनं सगळ्या माणूस जातीसाठी, सगळ्या जीवसृष्टीसाठी मागणं मागितलंय. आपणही मागणं मागतो. आपण मागणं मागतो स्वतःसाठी. भिकारी आहेत आपण, भिकारी आहे. आपण म्हणतो मला पोरग होऊ दे, दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे. एक लक्षात घ्या, देवाकडे कधी मागायचं नाही. एक लक्षात घ्या तुम्ही. आजपर्यंत इतिहास सांगतो, ज्यानं ज्यानं देवाला मागितलं, मागणारेही शिल्लक राहिले नाही गुरुजी, आणि मागितलेल्या वस्तू देखील शिल्लक राहिल्या नाही. मागायचं नाही काही. तुमच्यासाठी जे योग्य आहे ना ते त्याला ठरवू द्या, काय द्यायचं तुम्हाला काय नाही ते त्याच्या मर्जीने देईल. नाही तर आपली लय धडपड असती, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मागणारेही शिल्लक राहिले नाही आणि मागितलेल्या वस्तूही शिल्लक राहिल्या नाही. या हनुमंतरायानं काहीच मागितलं नव्हतं रामाकडं. काहीतरी मागितलं का त्यांनी? काहीच नाही मागितलं. म्हणून आजही हनुमंत जिवंत आहेत. आणि हनुमंताला जेवढं दिलं का रामानं, तेवढं जगात कोणालाच नाही दिलं. एक लक्षात घ्या, भारतात कुठेही जा, कोणत्याही गावात जा गुरुजी, मोक्यावरचा प्लॉट मारुतरावचाच आहे. मोक्यावरचा प्लॉट प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये जा, कुठेही गेलं की मारुतरायाचं मंदिर आहे की नाही? मोक्यावरचा प्लॉट त्याचाच आहे. किती इस्टेट आहे विचार करा ना. मागून होत नाही मायबाप. तुमच्यासाठी जे योग्य आहे त्याची माझे हित करीती सकळ. त्यांना ठरवू द्या काय करायचं ते महादेवाला. तुम्ही हात नका पसरू.
संध्येनं मागणं मागितलं, मागायचं. आमच्या साधू संतांनी मागितलं, पण सगळ्या जगासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे माऊली म्हणले, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा म्हटले, माझी या सकळा हरीच्या दासा. स्वतःसाठी नाही मागायचं. त्या छोट्याशा पोरीनं आता सगळ्या मानव जातीसाठी मागणं मागितलं. कोणालाच त्रास होऊ नये लहान वयामध्ये काम विकाराचा. तपश्चर्येला बसली ती संध्या. आहा, तपश्चर्येला डोळे बंद केले तिनं आणि भगवंताचं चिंतन करते. विचार करा, लहानवर कोवळ्या वयाची ती पोरगी, साधना चालू आहे तिची, साधना, चिंतन करते. वडिलांच्या लक्षात आलं, वडिलांच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या, ही जी पोरगी आहे निश्चयाची खूप पक्की आहे. त्यावेळेला वशिष्ठ ऋषीला बोलवलं ब्रह्मदेवानं, वशिष्ठ ऋषीला. आणि ब्रह्मदेवानं वशिष्ठांना सांगितलं, वशिष्ठजी, माझी पोरगी संध्या तपाला बसलेली आहे, तपाला. तुम्ही जा आणि तिला दीक्षा द्या. काय द्या? दीक्षा, उपदेश द्या. मला एक सांगा, तूप जर पाहिजे असेल, तूप, तर दूध, नासलेल्या दुधापासून काय करायचं? दही बनवावं लागतं, बरोबर? मग दूध कोणतं पाहिजे हो? जे मनानं नासले त्याला, त्याच्यातून तूप निघते का? दूध नासतं का नाही गरमीमुळं? त्याचं तूप निघते का? नाही. मग काय करावं लागते? मोठ्यानं सांगा जरा, कानाला सर्दी झाली कालपासून माझ्या. मोकळं सांगायचं. मी लेकरासारखं आहे, तुमच्या भावासारखं आहे, 3 वर्ष झालं ओळख आहे. हा, मग मोकळं सांगा. जर समजा आपल्याला तूप पाहिजे, जे दूध आपोआपच नासले ठेवल्या ठेवल्या घरामध्ये, त्याच्यापासून तूप मिळतं का? नाही मिळत. मग जर आपल्याला तूप पाहिजे तर काय करावं लागतं? ते दूध विरजण टाकून, विरजणच म्हणतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं दही म्हणा, ताक म्हणा, काहीतरी टाकावं लागतं. मग ते विरजण टाकून दूध नासवावं लागतं आणि मग त्याच्यापासून तूप मिळतं, बरोबर? ऐका, तसंच हे परमार्थाचं. ऐका, आपल्या मनानं देवदेव केला म्हणजे दूध जर मनानंच नासलं तर त्याच्यातून तूप निघत नाही. तसंच आपण आपल्या मनानंच जर देवदेव करत बसलो तर देव भेटत नाही. मनानं देवदेव करत बसल्यावर देव भेटत नाही. त्याच्यासाठी कोण्यातरी गुरुची कृपा लागते. ऐका, त्याच्यासाठी कोण्यातरी गुरुची कृपा लागते. हा, कोण्यातरी गुरुच्या पायी आपलं शरीर झिजवावं लागतं. हा, म्हणून तर म्हटलं, कुछ ऐसी सजा दीजिए, उम्र भर तुम्हारे चरणों में रहूं मैं गुरुजी, कुछ ऐसी सजा दीजिए. त्या संताच्या, त्या गुरुच्या चरणी आपलं शरीर झिजवावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. हा, एक गोष्ट सांगू का मायबाप? जर त्या एका गुरुची कृपा झाली नसती माझ्यावर, त्या एका माझ्या गुरुची जर कृपा झाली नसती, माझ्या बाबाची जर कृपा झाली नसती, तर माझी लायकी सुद्धा नव्हती तुमच्या समोर बसून मी कथा सांगावी. हा, ऐका, कोण विचारत होतं मला? मग आजही मी जेव्हा व्यासपीठावर बसतो, कथा करतो, त्यावेळेला माझा बाप मला मंडपात दिसतो. हा, चला, त्याच्याशिवाय काय कथा करणार मी? त्याच्याशिवाय माझी लायकी काय? चला. संध्या तपश्चर्येला बसलेली आहे, तपाला सुरुवात केली संध्येनं. आणि ब्रह्मदेवानं वशिष्ठाला सांगितलं, वशिष्ठजी जा आणि संध्येला अनुग्रह द्या. अनुग्रह, अनुग्रह शब्द फार मोठा आहे मायबाप. हा, फार मोठा. किती मोठा? एकनाथ महाराजासारखा ज्ञानी पुरुष, ऐका, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ते सुद्धा अनुग्रहाविषयी काय म्हणतात ऐका. एका जनार्दनी तुमचा दास, दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चराचरी. हा, एकनाथ महाराज म्हणतात. तर चंद्रभाग नावाच्या पर्वतावर संध्या तपश्चर्येला बसलेली आहे आणि वशिष्ठजी गेले तिथं आणि त्या संध्येच्या डोक्यावर हात ठेवला वशिष्ठानं आणि अनुग्रह दिला तिला, अनुग्रह. एक गोष्ट सांगतो मायबाप तुम्हाला, ऐका, पाया पडतो तुमच्या सगळे महिला मंडळी, पुरुष मंडळी, इकडे ऐका. एक वाक्य काळजात करून ठेवा, तुमच्या काळजात करून ठेवा. ज्या दिवशी तुमचा गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवून म्हणेल ना, हा तू माझा आहे,
बस त्या दिवशी पांगच फेटला समजायचा आयुष्याचा. गुरुनं डोक्यावर हात ठेवा आणि फक्त सांगावं तू माझा आहेस आजपासून, बस विषयच नाही. तुमची प्रगती कोणीच नाही अडवू शकत. आध्यात्मिक म्हणतोय बरं का, पैसे येतील नाही तर न येतील, पण आध्यात्मिक प्रगती तुमची कोणी नाही रोखू शकत. हा म्हणून गुरु गुरु. हा चला. तुम्हें हम ढूंढते हैं, हमें दिल ढूंढता है, ना अब मंजिल है कोई, ना कोई रास्ता है, अकेले हैं चले आओ जहाँ हो, अकेले हैं चले आओ जहाँ हो, कहाँ आवाज दे तुमको, कहाँ हो, अकेले हैं चले आओ जहाँ हो. माय बाप हो, आज सगळं जग माझ्या सोबत आहे, सगळं जग. हा. पण बाप नाही, गुरु नाही, म्हणून ती आयुष्यात ती मजा नाही जी सुरुवातीला होती. हा. कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर छुपके इस दिल में तन्हाई पलती है, तेरी याद साथ है. चला. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. चला. वशिष्ठांनी डोक्यावर हात ठेवला संध्येच्या आणि मंत्र दिला, तिला गुरु मंत्र दिला. हा. तुम्हाला बी लय गुरूंनी मंत्र दिला असेल, ज्याचे त्याचे गुरु आपापल्या जवळ बरं का. हा. खूप गुरूंनी तुमच्या मंत्र दिलेत तुम्हाला. एक लक्षात घ्या, तुम्ही जर समजा काल कोणी एखाद्या गुरुचा गुरुमंत्र घेतलाय, कान मंत्र घेतलाय, तुम्हाला 4 दिवसाला नवीन कोणीतरी गुरु भेटला. महिला मंडळीला लय नाद असते, नवीन गुरु आला की मग मी त्यांच्याकडून मंत्र घेऊ काय की. लक्षात घ्या, गुरु कधीही बदलायची गोष्ट नाही. गुरु कधी बदलायचा नाही, आयुष्यात एकदाच करायचा आणि ते बदलायचा नाही. हा. निष्ठा, गुरु आणि बाप त्या बदलायच्या गोष्टी नाही माय बाप, म्हणून गुरु कधी बदलायचा नाही. हा. चला. वशिष्ठांनी अनुग्रह दिला संध्येला आणि उपदेश केला, सदाशिवाचं चिंतन करत जा, महादेवाचं चिंतन करत जा. आणि मंत्र काय दिला सांगतो, ऐका, माझ्या माग म्हणा. ओम नमः शंकराय नमः, ओम नमः शंकराय नमः, ओम नमः शंकराय नमः. हा. आता ऐका, या मंत्रामध्ये विशेष काय आहे. या मंत्राच्या सुरुवातीला आणि शेवटला ओम लावलाय. ओम नमः शंकराय ओम, ओम नमः शंकराय ओम. या ओम मध्ये याला संपुष्ट म्हणतात. दोन्ही बाजूने ओम लावून नमः शंकरायला मध्ये कैद केलं, याला संपुष्ट म्हटलंय. चला. संध्येनं 4 युगापर्यंत तप केलं. 4 युगापर्यंत. किती? महिला मंडळी मागच्या सांगा, ऐकताय ना? हातवर करा ताई एकदा. आई सगळ्यांनी हातवर. याचा अर्थ झोप लागली तुम्हाला. जागे आहेत ना, मग हातवर करा. हा शाबाश. 2-4 जणी जागे आहेत, बाकीच्या झोपल्या. येणार आहे चहा आता. हा. ऐका, किती तप केलं तिनं? 4 घंटे. 4 युगापर्यंत. इथं 3 तास बसता येईन. अशी कंबर, अशी कंबर. 4 युग. तुम्ही फक्त हा म्हणून ऐका. युगाची संख्या किती? युगांची संख्या किती? आताच मी 4 युग सांगितले, माहिती तप केलं तिनं. म्हणजे 4 पेक्षा जास्त तरी असतील, कमीत कमी 4 तरी असतील. म्हणा, पहिलं युग कृत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. सांगा पहिलं कोणतं? हा, जमलं आता. 4 युग आहेत हे. आणि या 4 युगापर्यंत तिनं तपश्चर्या केली.
आणि एके दिवशी भगवान भोलेनाथ प्रगट झाले तिच्या समोर. कोणाच्या? त्या संध्येच्या. हरे हरे शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा. कर्पूरगारो करुणावतारो संसार सारो भुजगेंद्रहारो शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा. सदा वसतो हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा. भगवान भोलेनाथ त्या संध्येच्या समोर प्रगट झाले. भगवान भोलेनाथाचं ते अकराळ विक्राळ रूप पाहिलं. संध्या घाबरली आणि काय म्हणते महादेवाला माहितीये? ऐका प्रभू, मला तुमचं काहीच कौतुक करता येत नाही, स्तवन करता येत नाही. अज्ञानी आहे मी. लहान वय होतं तिचं, कोवळं वय. स्तवन सुद्धा करता येत नाही मला तुमचं, स्तुती सुद्धा करता येत नाही. पण मायबाप ऐका ना, तिचे डोळे पाण्यानं डबडबले. डोळे भरून आले. डोळे भरून आले पाहिजे फक्त, बस. आपले डोळे भरून येतात मायबाप, पण संसारासाठी, देवासाठी हृदय भरून आलं पाहिजे. अंतःकरण देवासाठी भरून आलं पाहिजे. डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, पण देवासाठी. एवढं देईल ना तो. आपले येतात लेकरा बाळासाठी, संसारासाठी. चला, तिचे डोळे डबडबलेले आहेत, अश्रुधारा वाहत आहेत डोळ्यातून. भोलेनाथानं डोक्यावर हात ठेवला तिच्या, आणि डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तिच्या अंतःकरणामधून शब्द बाहेर पडले. हे लोक निर्मात्या भगवान शंकरा, तुला माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. देवा, माझी एकच मागणी आहे, एकच मागणी. तिनं जगासाठी मागितलंय. विचार करा, सगळ्या जगासाठी. आपण फक्त आपल्या स्वतःसाठी मागतो. भिकारी आहेत आपण, भिकारी आहेत. सवय लागली आपल्याला हात पसरायची. काय मागणी आहे? महादेवा, या पृथ्वीवर जो कोणी जीव जंतू प्राणी जन्माला येईल, लक्षपूर्वक आहे का, फार गोड आहे. काय मागणं मागितलं संध्येनं? आपल्यासारखं नाही, बंगला पाहिजे, माझा हो दे दुसऱ्याचा पडू दे. देते देते, थांब. लोक वरचीवर नाटकी होत चाललेत, नाटकी. यादव महाराज, तुमच्या लक्षात आहे का, काही वर्षापूर्वी जुन्या काळात लोक बनेल घालीत होते का? बनेल घालीत होते का गुरुजी? बनेल घालीत नव्हते. का घालीत नव्हते? आता आता लोक बनेल घालायला लागलेत. का घालायला लागलेत? कारण वरचीवर लोक बनेल व्हायला लागलेत. बनेल, पहिले लोक बनेल नव्हते, असली होते, असली. सांगितलं मी, पूर्वीच्या काळी लोक चांगलेच वागायचे, वाईट वागत नव्हते. आता वरचेवर लोक बनेल व्हायला लागलेत. म्हणून आता वरचेवर बनेलीच्या नवीन नवीन कंपन्या यायला लागल्यात, बनेल लोकांच्या. बरोबर आहे? चला, संध्येनं महादेवाकडे वरदान मागितलं. भगवंता, या पृथ्वीवर जो कोणी जीव जंतू जन्माला येईल, योग्य वयात आल्याशिवाय त्याला विकारानं नाही सतवलं पाहिजे. योग्य वयात आल्याशिवाय. ऐका, हा उपकार आहे त्या संध्येचा जगावर. ब्रह्मदेवाची कन्या, तिचा उपकार आहे. महादेव म्हणतात, दिलं तुला वरदान, दिलं, तथास्तु. आता संध्येच्या मागणीनुसार भगवान शंकरानं माणसामध्ये 4 अवस्था निर्माण केलेल्या आहेत. 4 अवस्था. ऐका, पहिली अवस्था बाल्यावस्था, दुसरी कुमार अवस्था, तिसरी यौवन अवस्था आणि चौथी वृद्धावस्था. ऐका, त्या संध्येचे उपकार आहे ते. जोपर्यंत माणूस यौवन अवस्थेमध्ये म्हणजे 3ऱ्या अवस्थेमध्ये पोहोचत नाही, तोपर्यंत मनाला विकार स्पर्श करत नाही. देवात गणती येते लेकर. यौवन अवस्थेमध्ये येईपर्यंत मनामध्ये विकार येत नाही. पहिली अवस्था सांगितली बाल्यावस्था, दुसरी कुमार, तिसरी यौवन अवस्था आणि चौथी वृद्धावस्था. चला,
महादेव म्हणतात, बेटा संध्या आता एक काम करतो. काय? चंद्रभागा नदीच्या काठावर मेधातिथी नावाचे एक ऋषी आहेत, ते यज्ञ करत आहेत. त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये तू उडी मार. तिनं प्रतिज्ञा केली होती ब्रह्मदेवासमोर, बाबा मला जीव द्यावा वाटतोय, जाळून घ्यावं वाटते. आता ती प्रतिज्ञा तुझी पूर्ण कर. मेधातिथी नावाचे जे ऋषी आहेत, चंद्रभागा नदीच्या तीरावर यज्ञ चालू आहे त्यांचा, त्या यज्ञकुंडामध्ये उडी मार, जीवन संपव. आणि त्याच मेधातिथी ऋषीच्या घरी तू पुन्हा जन्म घेशील. त्यावेळी तुझं नाव अरुंधती असेल. ऐका, अरुंधती असेल. हा, अरुंधती असेल. आणि तुझं लग्न महान तपस्वी वशिष्ठ त्यांच्यासोबत होईल. वशिष्ठांसोबत 7 कल्पापर्यंत तू त्यांच्यासोबत संसार करशील. त्यावेळेला संध्येला अशा प्रकारचं वरदान दिलं आणि महादेव तिथून निघून गेले. चंद्रभागा नदीच्या तीरावर मेधातिथी ऋषीचा यज्ञ चालू होता. तिथं ती संध्या आली आणि तिनं गुप्त रूपानं अग्नीमध्ये प्रवेश केला. तेव्हा तिच्या शरीराचे 2 भाग झाले. ऐका, तिच्या शरीराचे 2 भाग झाले. वरचा भाग म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर होणारा संधी प्रकाश. शरीराचा तिच्या वरचा भाग म्हणजे सकाळचा संधी प्रकाश. सकाळचा संधी प्रकाश म्हणजे कोणता? लक्षात घ्या, हा संधी प्रकाश तुम्हाला कामी येणार आहे. दिवस निघायच्या अगोदर आणि रात्र संपलेली आहे. धड रात्रही नाही आणि धड दिवस बी नाही. सूर्य निघाला नाही अजून, तरी पण उजाडलेलं आहे, दिसतंय आपल्या डोळ्यांना, अंधार नाहीये. त्याला संधी प्रकाश म्हटलंय. असा 2दा संधी प्रकाश होतो, एक सकाळच्या वेळेला आणि एक संध्याकाळच्या वेळेला, दिवस मावळल्याच्या नंतर. हे शरीराचे 2 भाग आहेत त्या संध्येच्या. वरचा भाग म्हणजे सकाळचा संधी प्रकाश आणि खालचा भाग म्हणजे संध्याकाळचा संधी प्रकाश. ऐका, ज्या वेळेला त्या मेधातिथी ऋषीचा यज्ञ पूर्ण झाला, त्यावेळेला यज्ञाच्या अग्नीमधून एक दिव्य मुलगी प्रगट झाली. दिव्य मुलीच्या रूपामध्ये ती संध्याच प्रकट झाली. मेधातिथीनं आनंदानं तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला. त्यानं तिचं नाव अरुंधती असं ठेवलं आणि योग्य वेळेला त्या अरुंधतीचं लग्न त्या वशिष्ठ ऋषीच्या सोबत लावून देण्यात आलं. बोलिये उमापती महादेव की नमः. पार्वती पते शिव हर 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 महादेव. असं त्या संध्येचं चरित्र जगावर उपकार करणार आहे. एकदा गोड भजन करू आणि मग पुढची कथा पाहू.